Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall continue second part of practice paper preliminary examinations of standard 10 subject English marks 80. Already we have completed first part of this activity sheet or this practice paper, and in first part we have completed question number 1 and question number 2a, and in today's video we shall continue question number 2b. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's go. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे की आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2a कंप्लीट केलेला आहे. नाव वी आर गोइंग टू सी और डिस्कस अबाउट क्वेश्चन नंबर 2b. ओके, let's see the question number 2b. Right, question number 2b. Read the following passage and carry out the activities. म्हणजे तुम्हाला एक तुमच्या टेक्स्टबुकमधून पॅसेज दिलेला असेल, तो पॅसेज केअरफुली रीड करा आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा क्वेश्चन दिलेले आहेत यू हॅव टू सॉल्व, त्या सोडवायच्या आहेत. ओके, राईट. आता हा जो क्वेश्चन नंबर 2b मध्ये जो पॅसेज दिलेला आहे, दिस पॅसेज इज टेकन फ्रॉम युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकमधून अनबिटेबल मदर, दॅट इज मेरी कॉमच्या ज्या लेसन्समधून हा टॉपिक घेतलेला आहे. हाऊ इन 2012 मध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या आणि इन दॅट कॉम्पिटिशन मेरी कॉम, अ वुमन इंडियन बॉक्सर, वोन द ब्रॉन्झ मेडल फॉर इंडिया. भारतासाठी तिने कशा प्रकारे ब्रॉन्झ मेडल मिळवलं आणि तिचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्याच्या रिलेटेड हा पॅरेग्राफ आहे किंवा पॅसेज आहे. आय विल नॉट एक्सप्लेन दिस पॅसेज इन डिटेल बिकॉज इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम, बराच वेळ याच्यामध्ये जातो. वी शॅल डायरेक्टली सी द ॲक्टिव्हिटीज अँड देअर आन्सर्स. ओके, त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हाऊ शी प्रिपेअर्ड इन पुण्यामध्ये तिने कशा प्रकारे तयारी केलेली होती. ऑल दिस डिस्क्रिप्शन्स इज गिवन इन फॉर्म ऑफ इंटरव्ह्यूच्या रूपामध्ये या पॅरेग्राफमध्ये डिस्क्रिप्शन किंवा वर्णन केलेलं आहे. आपण डायरेक्टली आता ॲक्टिव्हिटीज बघूया. B1, नेम द फॉलोइंग. नाव सांगायचं आहे. 1, द करस्पॉन्डंट मीन्स दॅट हू इंटरव्ह्यूड मेरी कॉम. म्हणजे त्या वार्ताहराचं नाव सांगायचं आहे किंवा रिपोर्टर्स ज्यांनी मेरी कॉमचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्यांची नेम्स इथे आलेले आहेत. द एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स क्रीडा करस्पॉन्डंट तरुका श्रीवास्तव. म्हणजे असे नावं आलेले आहेत. यू हॅव टू रीड द पॅसेज केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफचा मिनिंग तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर इथे डायरेक्टली आपण नेम्स लिहायचे आहेत. तर आपण डायरेक्टली उत्तर बघूया. द करस्पॉन्डंट हू इंटरव्ह्यूड मेरी कॉमचं जिने इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्या करस्पॉन्डंट किंवा रिपोर्टरचं नाव होतं तारुका श्रीवास्तव. नेक्स्ट, मेरी कॉम्स कोच. त्या प्रिपरेशनमध्ये मेरी कॉमच्या कोचचं नाव काय होतं. यू हॅव टू टेल द नेम. चॅरिस अटकिन्सन हे नाव होतं. नेक्स्ट, द प्लेस वेअर मेरी कॉम प्रॅक्टिस्ड हार्ड टू प्रिपेअर फॉर द ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिकसाठी ज्या ठिकाणी तिने खूप तयारी केली होती त्या ठिकाणाचं नाव काय आहे. तर या पॅरेग्राफमध्ये त्या प्लेसचं नेम मेन्शन केलं, दॅट इज पुणे. नेक्स्ट क्वेश्चन, हर ऑपोनंट हू वॉज क्लेवर अँड काउंटर पंचर. ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये तिचा ऑपोनंट प्रतिस्पर्धी कोण होतं की जिच्यामध्ये ती क्लेवर पण होती आणि काउंटर पंचर चांगली होती. व्हॉट वॉज हर नेम अँड हर नेम इज ॲडम्स. सो यू हॅव टू टेल. दिस इज द ॲक्टिव्हिटी नंबर B1 फॉर 2 मार्क्स. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, मग हा पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅसेज रीड करायचा आहे. त्यानंतर B2, स्टेट द क्वालिटीज ऑफ मेरी कॉमच्या क्वालिटीज, तिचे गुण तुम्हाला लिहायचे आहेत. दॅट कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द पॅसेज. हा पॅसेज रीड केल्यानंतर मेरी कॉमचे कोणते गुण तुम्हाला दिसून येतात. Answer is given here. Mary Kom is the first Indian female boxer to win an Olympic medal for इंडिया. भारतासाठी पहिली अशी भारतीय महिला आहे बॉक्सर की जिने भारतासाठी मेडल जिंकून दिलं बॉक्सिंगमध्ये. ओके, शी वॉज प्रिटी कॉन्फिडंट अँड शी वॉज ट्रेन हार्ड फॉर द कॉम्पिटिशन.
सो ऑल दिस थिंग्स वी कॅन डिस्क्राईब हिअर. नेक्स्ट B3 ही ॲक्टिव्हिटी तुमच्या ओकॅब्युलरीच्या रिलेटेड असते. गिव्ह द अँटोनिम्स. अँटोनिम्स मीन्स अपोजिट वर्ड्स सांगायचे आहेत फॉर द फॉलोइंग वर्ड्स बेस्ड ऑन द पॅसेज. ओके, लॉसिंग हा शब्द दिलेला आहे म्हणजे पराजित होणे किंवा अनश्युअर खात्री नसणे, अनकाइंड, फॉर्च्युनेट. नाउ लेट्स द आन्सर. लॉसिंग पराजित होणे, अपोजिट वर्ड्स विनिंग. अनश्युअर खात्री नसणे, श्युअर हे वर्ड्स पॅसेजमधून लिहायचे आहेत. अनकाइंड दयाळू नसणे, काइंड. फॉर्च्युनेट सुदैवी, unfortunate. So in this way we can write opposite words, or it is also called antonyms. Now let's see the next question. B4 which is related to your grammar related question असतो. Sentence is given here. How did that affect your preparations? आता एक क्वेश्चन आहे. How did that affect your preparation? तुमच्या प्रिपरेशनवरती त्याचा किती परिणाम झाला? रिराईट इट्स अँड असर्टिव्ह सेंटेन्स. दिलेलं सेंटेन्स जे क्वेश्चन टाईप आहे WH टाईप क्वेश्चन ते असर्टिव्ह म्हणजे एक विधानार्थी वाक्यामध्ये बदल करा. जसं विधानार्थी वाक्य सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं असतो. तर हे आपलं डिस्क्राईब डिटेलमध्ये करत नाही, पण डायरेक्ट आन्सर आपण बघू शकतो. युअर प्रिपरेशन अफेक्टेड दॅट असं म्हणू शकतो. सब्जेक्ट काय? युअर प्रिपरेशन, वर्ब अफेक्टेड दॅट. किंवा हे सेंटेन्स या प्रकारे म्हणू शकतो. दॅट सब्जेक्ट अफेक्टेड युअर प्रिपरेशन म्हणजे असर्टिव्हमध्ये SVO मध्ये कन्वर्ट केलं जातं. आता याच्या रिलेटेड मी टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आणि हाऊ टू चेंज सिम्पल सेंटेन्स टू इंटरगेटिव्ह टू असर्टिव्ह याच्या रिलेटेड ग्रामरच्या रिलेटेड वेगळी व्हिडिओ बनवलेली या टॉपिकवरती. यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ. ओके, नेक्स्ट सेंटेन्स इज गिवन हिअर. वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क. चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वाईस किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह वाईस. हे ॲक्टिव्ह वाईसमध्ये वाक्य आहे, मग सब्जेक्ट इथे डन हा वर्ब आहे PPV आणि होमवर्क. आता पॅसिवाईजमध्ये करताना अगोदर पॅसिवाईज ओ घेऊ. आवर होमवर्क हॅड बीन. हॅडचं हॅड बीन. ओके, PPV. ऑलरेडी डन हॅड बीन ऑलरेडी डन बाय अस. सो या प्रकारे हे कशा प्रकारे असंच का झालं हे चेंज द व्हाईसची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. इथे एक्सप्लेन करणं इट इज नॉट पॉसिबल. ओके, नाव लेट्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज B5 जी पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन इथे असतो. डू यू थिंक तुम्हाला असं वाटतं का मेरी कॉम वॉज जस्टिफाईड. मेरी कॉमला न्याय देण्यात आला होता इन नॉट फायटिंग टू गेट द विन शी डिझर्व. तिला जे अपेक्षित होते ती फायटिंग तिने जिंकली नाही परंतु तिला न्याय दिला असं तुम्हाला वाटतं का? नो, आय थिंक मेरी कॉम वॉज नॉट जस्टिफाईड. नाही, त्याच्यामध्ये तिला जजेस तिथे थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मेरी कॉमला तसा न्याय किंवा जस्टिफाईड करण्यात आलं नव्हतं. इन नॉट फायटिंग टू गेट द विन इन शी डिझर्व बिकॉज शी वॉज स्कोरिंग. ती स्कोर करीत होती, बॉक्सिंग चांगल्या प्रकारे करीत होती. बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स ॲट राईट टाईम. पण जजेस तिला चांगल्या प्रकारे स्कोर किंवा तिला पॉईंट्स देत नव्हते. सो शी वॉज नॉट जस्टिफाईड. इन दिस वे वी कॅन डिस्क्राईब the situation. Okay, now let's so this is the B2. Next activity section number 3 जे पोएट्रीच्या रिलेटेड असतो. ओके, क्वेश्चन नंबर 3A. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट और पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ओके, तुम्हाला पोएम दिलेली आहे आणि ती पोएम जी आहे ती तुमच्या एक स्टांजा दिलेला आहे टीनेजर्स प्रेयरमधून. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हे हा टीनेजर्स पोएम ही तुम्ही रीड करा प्रॉपरली. आता डायरेक्टली त्याचे क्वेश्चन आणि आन्सर्स आपण बघूया. A1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्हाला यू हॅव टू कम्प्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करायचं आहे. तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. सेंटेन्स काय? द पोएट प्रेज टू द लॉर्ड. कवी परमेश्वराला प्रार्थना करतोय परमेश्वराची. कशासाठी? टू हेल्प हिम स्टँड फॉर. मला मदत कर असं म्हणण्यासाठी. कशासाठी? व्हॉट इज माईट और व्हॉट इज राईट. तर त्या याच्यामध्ये राईट हा आहे म्हणजे जे योग्य आहे त्याच्यासाठी मला हेल्प कर. सर राईट इज अ करेक्ट ऑप्शन. तर आपण डायरेक्ट इथे आन्सर अशा प्रकारे लिहू शकतो. तुम्ही सेंटेन्स लिहायचं आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. नेक्स्ट, द पोएट वॉन्ट्स टू सी that his teenage years have been the best. वर्स की बेस्ट? वर्स म्हणजे सर्वात वाईट, बेस्ट म्हणजे सर्वात चांगलं आहे. की टीनेजर पोएटला अशी इच्छा आहे की त्याचे टीनेजर्स इयर्स कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तो पाठीमागे वळून बघेल तेव्हा ते वय अतिशय बेस्ट होतं की अतिशय वाईट होतं असं त्याला आठवण्याची इच्छा आहे. तर इट इज अ बेस्ट हा वर्ड केलेला आहे. सो
दिस वन इज द राईट ऑप्शन. थर्ड वन, द पोएट वॉन्ट्स गॉड टू, कवीला अशी इच्छा आहे की गॉडने काय करायला पाहिजे, ओपन हिज आईज. तर ओपन आणि क्लोज, डोळे बंद करा म्हणजे काही त्याला दिसू नये किंवा काही आठवू नये असं की ओपन अप माय आईज सो दॅट ही कुड सी क्लिअरली. सो ओपन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, द पोएट वॉन्ट्स गॉड टू हेल्प हिम टू कीप ऑलवेज अवे फ्रॉम टेम्पटेशन. कवी परमेश्वराला प्रार्थना करतो की मला डॅश डॅश गोष्टीपासून दूर ठेव. आता तुम्हाला ऑप्शन दिलं आहे, टेम्पटेशन म्हणजे लालसा आणि अँगर. तर इथे पोएममध्ये कोणता वर्ड आलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे, द पोएट रिक्वेस्टेड टू गॉड टू हेल्प हिम टू कीप हिम अवे फ्रॉम टेम्पटेशन. जर आपल्याला मनामध्ये लालचीपणा जर निर्मिती झाली, अशी कल्पना आली तर त्याच्यापासून दूर ठेवणं सांगू. सो दिस इज ॲक्टिव्हिटी नंबर A1 फॉर 2 मार्क्स. त्याच स्टांजावरती A2 ॲक्टिव्हिटी, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर. कवीला कोणाची सोबत हवी आहे अशी इच्छा व्यक्त करतो इन द वॉक ऑफ लाईफ म्हणजे जीवनाच्या मार्गामध्ये, आणि वाय आणि का. द आन्सर इज अ गिवन. द पोएट विशेस फॉर गॉड इन द वॉक ऑफ लाईफ. कवीला कोणाची सोबत हवी आहे, परमेश्वराची इन द वॉक ऑफ लाईफ. बिकॉज, कारण का, वायचं उत्तर आपण लिहू शकतो. बिकॉज ही कुड सी, कारण तो चांगल्या प्रकारे बघू शकेल काय, सी द बेस्ट थिंग्स इन हिमसेल्फ. लाईफमध्ये सर्वात चांगली गोष्ट तो समजू शकेल, बघू शकेल, अनुभवू शकेल. इफ द गॉड इज विथ हिम, जर गॉड त्याच्याबरोबर असेल तर. ही कॅन कीप हिज माइंड अँड बॉडी क्लीन. आणि गॉडमुळे तो काय करू शकेल, तो त्याचे माइंड अँड बॉडी क्लीन अँड प्युअर राहू शकेल. अँड लाईफ कुड बी द बेस्ट, आणि त्यामुळे त्याचं जीवन अतिशय बेस्ट होऊ शकतो. सो दिस वे वी कॅन राईट द आन्सर. नेक्स्ट A3, याच्यामध्ये तुम्हाला एक तर राईम स्कीम विचारला जातो किंवा रायमिंग वर्ड्स विचारला जातो, किंवा याच्यामध्ये तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच 1 मार्क्ससाठी असं विचारला जातो. तिथे क्वेश्चन दिलेला आहे, राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजा. दिलेला स्टांजा म्हणून रायमिंग वर्ड्स लिहा. 2 पेअर्स 2 जोड्या, सी मी 1, वे डे, या प्रकारे. सो दीज आर द ॲक्टिव्हिटीज फॉर 5 मार्क्स. टीनेजर्स पोएम याच्यावरती 5 मार्क्सची ही ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3B, पोएट्रीच्या रिलेटेड असतो. तुम्हाला 1 पोएम विल बी गिवन. एक पोएम दिली जातो आणि त्या पोएमचे तुम्हाला ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण, ॲप्रिसिएशन करायला सांगितले जातात. बघा, रीड द फॉलोइंग पोएम, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. अगेन द ॲक्च्युअल सेम पोएम दिली जात नाही आहे, कीप इन माइंड. जर तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी डिफरंट पोएम असेल तर तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी डिफरंट असेल, वेगवेगळी पोएम असेल. पण इथे बाय मिस्टेक सेम पोएम दिलेला आहे, तर नो प्रॉब्लेम. टीनेजर्स प्रेयर या पोएमवरती यू हॅव टू राईट अँड ॲप्रिसिएशन्स. पॉईंट्स काय दिलेले आहेत, टायटल हाफ मार्क्ससाठी आहे, नेम ऑफ द पोएट हाफ मार्क्स. टायटल आणि नेम ऑफ द पोएट तुमच्या दिलेल्या पोएममध्ये, टायटल बघा ऑलरेडी दिलेलं आहे, ते आहे तसं लिहू शकता. अँड नेम ऑफ द पोएट, एंड ऑफ द पोएम, पोएटचं नाव दिलं आहे ते आहे तसं, म्हणजे 1 मार्क्स यू विल गेट इझिली. देन राईम स्कीम A B जे असे तुम्हाला शिकवलेलं असेल, नसेल तर तुम्ही त्याच्या रिलेटेड माझी व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते बघू शकता. राईम स्कीम कशा प्रकारे फाइंड आउट केली जाते. फिगर्स ऑफ स्पीच, त्या पर्टिक्युलर पोएममध्ये कोणत्या फिगर्स ऑफ स्पीच आलं की अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, मेटाफर आहे, पर्सॉनिफिकेशन आहे. सो या प्रकारे. अँड थीम ऑर सेंट्रल आयडिया, इथे 2 मार्क्ससाठी आहे. त्या पूर्ण कवितेचा थीम किंवा सारांश तुम्ही लिहायचा असतो. आता या पोएम, टीनेजर्स पोएमबद्दल बघूया. टायटल टीनेजर्स प्रेयर, you have to write like this. Name of the poet J. Morse. Rhyme scheme, the rhyme of the poem is ABCB. आता ABCB कशा प्रकारे आला तर थोडीशी आयडिया देतो. ओके, सपोज हा स्टांजा आहे, एक स्टांजा घेऊया. सपोज हा स्टांजा आहे, बिगिनिंग्स याला आपण A दिला, मेक B, चूज हा पण वेगवेगळा शब्द आहे C, टेक मेकला टेक, मेक आणि टेक रायमिंग वर्ड जुळतो, म्हणजे मेकला आपण B दिला म्हणून याला B. सो ABCB. त्यामुळे याचा राईम स्कीम काय आहे, ABCB, राईट. फिगर्स ऑफ स्पीच, अलिट्रेशन अँड इन्व्हर्जन. मोस्ट ऑफ दी बऱ्याचशा पोएममध्ये ज्या तुमच्या 7 पोएम्स आहेत त्याच्यामध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच कंपल्सरी आहेच, तर तुम्ही हे डायरेक्टली लिहू शकता. इन्व्हर्जन म्हणजे जे वाक्यरचना आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ग्रॅमॅटिकली ती करेक्ट नाही आहे, त्यामुळे त्याला इन्व्हर्जन अशी एक फिगर ऑफ लाईन्स याच्यामध्ये आहे. ठीक आहे. द सेंट्रल आयडिया, 1 फिगर ऑफ स्पीच वी हॅव टू राईट हिअर. ठीक आहे.
थीम किंवा सेंट्रल आयडियाची काय आहे? यू कॅन राईट द थीम ऑफ दिस टीनेजर्स प्रेयर. इट इज अ प्रेयर बाय द टीनेजर. टीनेजरनी प्रार्थना केलेली आहे. ओके, टीनेज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरी वन्स लाईफ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये किशोर वय अतिशय महत्त्वाचं वय असतं. द पोएट टेल्स दॅट, या कवितेमध्ये कवी सांगतो दॅट द गॉड कॅन शो हिम प्रॉपर वे ऑफ द और द गॉड इन दिस पोएम इज द सिम्बॉल ऑफ द पर्सन. या कवितेमध्ये सांगितलं की गॉड कॅन टेल यू, गॉड कॅन शो यू द प्रॉपर वे हाऊ टू लिव्ह युअर लाईफ, याचं डिस्क्राईब केलेलं आहे. द गॉड इज अ सिम्बॉल, पोएम इज द God in the poem is the symbol of the person's inner mind, family or society, where the learners to differentiate the right or just things with the wrong or worse. So God is in your mind, in your family, in your society, and it shows a differentiate. तो तुम्हाला चांगलं काय, अयोग्य काय वेगळेपण दाखवतो. So it is how to take the help of the God, हे पूर्ण डिस्क्राईब या सारांशमध्ये किंवा कवितेमध्ये केलं. इन दिस वे वी कॅन राईट द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 3B. नाव लेट्स द नेक्स्ट सेक्शन. पुढचं सेक्शन आपण स्टार्ट करतो, दॅट इज सेक्शन नंबर 4. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे अनसीन पॅसेज दिला जातो आणि त्या अनसीन पॅसेजवरती इथे ॲक्टिव्हिटीज आहे. ही सुद्धा हा पॅसेज देखील सीन पॅसेजसारखा असतो, पण तुम्हाला यू हॅव टू रीड द पॅसेज केअरफुली. आता इथे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही रीड करू शकता आणि ट्राय टू अंडरस्टँड. जसं हा पॅसेज इज रिलेटेड टू द फुटबॉल, जे फिफा मॅचेस किंवा कॉम्पिटिशन होते त्याच्याशी रिलेटेड. जसं फुटबॉल इज द मोस्ट लव्ड, वाईडली प्लेड अँड फॉलोड स्पोर्ट्स इन द वर्ल्ड. Even though it is the more popular in the Europe and South America, it is said to have in China more than 2000 years ago. असं म्हटलं की चायनामध्ये 2000 वर्षापूर्वी हा खेळ खेळला जातो. The game's popularity spread rapidly throughout the world in 1800s. In the 19th century, British sailors, traders, म्हणजे कोणी हा चीनमधून निर्माण झालेला फुटबॉलचा खेळ, how it spreaded all over the world. याचं पूर्ण डिस्क्रिप्शन इन अ सिम्पल वे इट इज अ गिवन. यू हॅव टू रीड इट अँड ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस पॅरेग्राफ. नाव लेट्स द डिरेक्टली क्वेश्चन्स अँड आन्सर्स. आपण डिरेक्टली बघूया, वी डोंट हॅव दॅट मच टाईम. काय A1, नेम द फॉलोइंग. द मोस्ट लव्ड अँड वाईडली प्लेड फॉलोड स्पोर्ट्स, सगळ्या जगामध्ये सर्वात जास्त खेळला जाणारा स्पोर्ट्स कोणता आहे? तर आता आपण फर्स्ट लाईनमध्ये त्याचं उत्तर आहे, दॅट इज फुटबॉल. ओके, नेक्स्ट. द कंट्री इन विच फुटबॉल इज सेड टू हॅव बीन ऑर्गनाइज्ड, ओरिजिनेटेड. असा देश की ज्या देशामध्ये या फुटबॉलची उगम झाला तो देश कोणता आहे? या पॅसेजमध्ये नाव गेलेलं आहे, तो म्हणजे चायना, चीन. नेक्स्ट, थर्ड. The average number of miles as a single person runs during one game. एक गेम, फुटबॉलच्या गेममध्ये ॲव्हरेजली किती मैल तो धावत असतो फुटबॉलच्या खेळामध्ये? तर ते ॲव्हरेज काढलेलं आहे 7 miles, वन स्पोर्ट 45 मिनिट्समध्ये. अँड नेक्स्ट वन, द बिगेस्ट फुटबॉल टुर्नामेंट ऑफ द वर्ल्ड. वर्ल्डमध्ये सर्वात, जसं क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप असतो, ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतात, त्याप्रकारे फुटबॉलमध्ये जे बिगेस्ट टुर्नामेंट जाते त्या टुर्नामेंटचं नाव काय? ते म्हणजे द फिफा वर्ल्ड कप. ओके, फॉर 2 marks. नाव लेट्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. A2, राईट अ नोट ऑन द फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कपवरती एक नोट, म्हणजे या पॅसेजमध्ये तुम्ही लाईन्स काही लिहू शकता, बट इन युअर ओन वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, द फिफा वर्ल्ड कप इज द बिगेस्ट फुटबॉल टुर्नामेंट means competition in the world that is held every 4 years. प्रत्येक 4 वर्षानंतर ही टुर्नामेंट किंवा स्पर्धा घेतली जाते. National team from countries around the world battle to win the tournament and earn the title of the best team. Right? Next, A3, vocabulary related. Write the antonyms. Antonyms means opposite for the following from द एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे पॅसेजमधून खालील शब्दांसाठी अपोजिट वर्ड्स किंवा अँटोनिम्स वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत. जसं हेट, अनपॉप्युलर, हेट म्हणजे तिरस्कार करणे, अनपॉप्युलर म्हणजे प्रसिद्धी नसणे. लोज, वर्स्ट. हेट, लव. अनपॉप्युलर, पॉप्युलर. लूज, विन. वर्स्ट, बेस्ट. वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट, बेस्ट म्हणजे सर्वात चांगले. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4, डू एज डिरेक्टेड, ग्रामरच्या रिलेटेड. वन सेंटेन्स इज गिवन. द गेम्स popularity spread rapidly throughout the world in the 1800s. ओके, काय करायचं सांगितलं पोएम सेंटेन्समध्ये? पिक आउट द ॲडवर्ब अँड राईट डाऊन इट्स नाऊन फॉर्म. त्याच्यामधला ॲडवर्ब शोधा आणि नाऊनमध्ये कन्वर्ट करून
परत लिहा. तर यासाठी तुम्हाला पार्ट्स ऑफ नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब हे पार्ट्स ऑफ स्पीच तुमचे परफेक्ट पाहिजे. तर आपण डायरेक्टली आन्सर बघूया. द गेम्स पॉप्युलॅरिटी स्प्रेड रॅपिडली थ्रू द वर्ल्ड इन 18. तर याच्यामध्ये ॲडवर्ब काय आलेला आहे? रॅपिडली. काय आहे? ॲडवर्ब रॅपिडली. तर आपण नाउनमध्ये काय चेंज करू? रॅपिडलीचा रॅपिडिटी किंवा रॅपिडनेस. तुम्हाला एक लास्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला मेक नाउन, मेक ॲडजेक्टिव्ह याच्यावरती व्हिडिओज बनवले, ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला चेंजेस कसा होतो तो कळेल. तर याच्यामधून मेन काय आहे? रॅपिडली इट इज ॲडवर्ब, त्याचा कन्व्हर्जेशन आपण रॅपिडिटी किंवा रॅपिडनेसमध्ये करू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स. द गेम इज ऑल्सो पॉप्युलर अमॉंग नॉन कॉम्पिटिटिव्ह ॲथलेट्स because it is an effective form of exercise. Identify and analyze the clause, main clause आणि subordinate clause. Subordinate clause याच्यामध्ये आयडेंटिफाय अँड ॲनालाइज. सबऑर्डिनेट क्लॉज कसा असतो की ज्याची सुरुवात कनेक्टेड वर्डपासून, WH वर्ड जास्त, वॉट, हू, दॅट या प्रकारे, किंवा अनलेस, इफ या प्रकारे. इथे कोणता शब्द आहे कनेक्टेड वर्ड चाललेला आहे? बिकॉज. म्हणजे बिकॉजपासून पुढे हा सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्याच्या अगोदरचा काय असेल? मेन क्लॉज. ओके, आन्सर बघा. द गेम इज ऑल्सो पॉप्युलर अमॉंग द नॉन कॉम्पिटिटिव्ह बिकॉज इट इज आहे. सो इट इज अ नाउन क्लॉज. आता हा जो आहे बिकॉजपासून जे पुढे हा काय आहे? नाउन क्लॉज आहे. का नाउन क्लॉज आहे? आता नाउन क्लॉज म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय? क्लॉजच्या रिलेटेड आहे. पण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये हा नाउन क्लॉज आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. A5 पर्सनल रिस्पॉन्स. विच इज युअर फेवरेट स्पोर्ट्स अँड वाय? तुमचा आवडता स्पोर्ट्स कोणता आहे आणि का? हॅव यू एव्हर प्लेड द स्पोर्ट्स इन कॉम्पिटिशन? एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही तो खेळ खेळलेला आहे का? लिहू शकता तुमच्या मनाने कोणतं आहे. क्रिकेट, बट ग्रॅमॅटिकल युअर सेंटेन्स शुड बी करेक्ट. Cricket is my favorite sports, okay, because I love this game very much. In this way you can write, yes, I have played that sport in competition when I was in standard 8 or when I was in high school or in my school days. Like this you can write here. So अशा प्रकारे unseen passage we have completed. आणि तुम्हाला याच पॅसेजवरती क्वेश्चन नंबर 4B, 4A हा अनसीन पॅसेज आहे, 4B याच पॅसेजची समरी रायटिंग किंवा थोडक्यामध्ये लिहायचा असतो, सारांश लेखन. राईट समरी ऑफ द पॅसेज 4E. याच्यामध्ये ना जो क्वेश्चन नंबर 4चा जो A1 आणि A2 असतो ना, A1, A2 याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही समरी तयार करू शकता. ठीक आहे. कारण A3 तर तुमच्या वोकॅब्युलरीच्या रिलेटेड असतो आणि A4 ग्रामरच्या रिलेटेड असतो. A5 पर्सनल रिस्पॉन्स, त्याचा उल्लेख तुम्ही समरीमध्ये करू शकता. पण A1 आणि A2, जसं A1 इथे नेम्स सांगितले होते आणि A2 डिस्क्राईब करायला सांगितलं, तर त्याचं कॉम्बिनेशन करून यू कॅन मेक अ समरी. इथे आपण समरी तयार केली. वी हॅव गिवन द टायटल फुटबॉल. टायटल इज मस्ट. ओके. फुटबॉल is the most loved and widely played and followed sports in the world, even though it is more popular in Europe and South America. It is said to have the China more than 2000. But त्याच्यामधल्याच important lines you have to write in your own words. ती समरी तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये असायला पाहिजे. China more than 2000 years ago. The game's popularity spread rapidly throughout the world in 1800s. This helped spread the games to the corners of the world where people learned the rules of the games. Okay, this makes it most prestigious event and also the most widely followed sporting competition in the world. So in short, you have to write the summary of the given unseen passage. So this is the question number 2B. Now let's see the question number 5A, letter writing. So friends, I hope in the next part, that means part 3, we shall cover up this writing skill and last question, this is the translation. Okay, so I hope you might have liked this video. If you liked it, share it and like it. And if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.